पवई येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा मेळावा पार पडला। यावेळी आमदार अशोक पाटील व अनेक मान्यवरांनी लावली उपस्थिती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवई येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा मेळावा हा पार पडला आहे। श्रीनाथ सेवक संघटनेतर्फे हा मेळावा आयोजित करण्यात आला। नाथपंथी समाजासह इतर भटके विमुक्त समाजातील लोकांनी देखील मोठ्या प्रमाणावर मेळाव्याला हजेरी लावली होती। या मेळाव्यात आमदार अशोक पाटील, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवनाथ शिंदे व अनेक मान्यवर उपस्थित होते। निवडणूक आणि समाज हे समीकरण माझ्यासाठी कधीच नाही झालं। शिंदे साहेबांनी देखील कधीच विचार नाही केला। मला काम करायचं आहे, तर कुठलाही समाज असू दे, एखादा वंचित असेल तर त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं। लाडकी बहीण असतील, बऱ्याचशा योजना त्याच्या माध्यमातून आले। त्यांना दर महिन्याला येणारा पेन्शनच्या रूपाने येणारे पैसे, काहीतरी कुठल्या एखाद्या लाडक्या बहिणीने असा विचार केला होता की सरकारचे पैसे माझ्या तिजोरी देतील, असं कोणाच्या मनाला पण शिवलं नसेल। मी प्रथमतः आपला धन्यवाद देतो की आज या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या समाजाचे गाऱ्हाणे जे आहेत ते ऐकून घेतले। त्याबद्दल साहेबांचा मी खूप खूप आभारी आहे। आमच्या समाजामध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाजामध्ये हे अनेक प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नाला वाचा फोडणं हे फार शासनाची जबाबदारी आहे। तर आमचे अनेक प्रश्न आहेत ते शासनाने सोडवणूक करावी म्हणून आमची विनंती आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं यावर्षी 75 वर्षानंतर आमच्या समाजासाठी 13 जातीसाठी आर्थिक विकास महामंडळ केलं। परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ या नावाने दिलं होतं, परंतु आमच्यातले काही समाजकंटक यांनी ते नाव बदलण्यासाठी प्रयत्न केले। आमच्या 13 समाजाची कुठलीही बाजू ऐकून न घेता वन साइड आर्थिक विकास महामंडळाचं नाव बदललेलं आहे। त्यामुळे आमचा समाज पूर्ण असंतोष आणि नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा जो मेळावा होता, आजचा जो नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा जो मेळावा झालेला आहे, या मेळाव्यामध्ये माननीय अशोकदादा पाटील आमदार साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि या समाजासाठी महायुती शासनाने जे गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ या समाजाला दिलेलं होतं, परंतु आमच्या समाजातील काही विघ्न संतुष्टी लोक आहेत की त्यांनी जाणून बुजून ह्या गोष्टीला अस्तित्वासाठी प्रकर्षाने विरोध करून ते परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे नाव त्यांनी कमी करण्यासाठी शासनाचा पाठपुरावा केला आणि शासनाने ते नाव दुसरं नाव बदलून गोरक्षणा लिहिलेलं आहे। आमची शासनाला विनंती आहे, हे नाव जरी बदललं आहे तर त्या ठराविक लोकांच्या समुदायाने केलेला तो प्रयत्न आहे, परंतु महाराष्ट्रातील जे 60 ते 70 लाख जो आमचा 13 जातीचा लोकसंख्येचा समुदाय आहे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आणि नाराजीचा सूर आहे।